बाबा हे असे जाणार आहेत? दादा, अरे हे काय पाहतोय मी? कसा दिसतोय? बरा दिसतोय ना? अरे बघा म्हणजे काय, एकदमच ग्रेट, भारी दिसतोय. काय म्हणतात रे त्याला? कडक. एकदम दादा, एक मिनिट, नवरदेवासारखा दिसतोयस तू. हा. हा, काढा. भाऊजी या ना, बसा. तुमच्या आवडीचा गोडाचा शिरा केला. अच्छा, चला. आला का नाही फोटो चांगला? अरे मस्त एकदम. चला मग मी निघतो. अरे खाऊन जा ना. नाही, एवढा आनंद बघूनच पोट भरले माझं. काकांचं होऊ दे, मग सोड त्यांना. अगं नाही नाही, त्याला काम असतील, जाऊ दे ना त्याला. अहो नाही नाही, तो सोडेल तुम्हाला, कारण ती मैत्री आहे ना, ती तिथे खालीच राहते आणि वरती याचं क्लिनिक आहे. तेव्हा तुम्हाला सोडेल आणि मग जाईल. नाही, मला म्हणजे बाहेर पण जायचंय, मला आधी दुसरीकडे जायचंय, मग मी जाणार आहे. त्यांना सोडायचं आणि मग दुसरीकडे जायचं. इकडे इकडे आत राहतात त्या खाली. अरे तिकडे कुठं निघाला? तुझा ना वर. मी येऊ नको? नको नको, काय काय गरजच नाही ना. म्हणजे तू वर जा, क्लिनिक मध्ये जा, पेशंट तपास. मी बघतो इकडचं सगळं. मग मी जातो वर. अय्या, तुम्ही सॉरी हा, मला वाटलं नाही असेल. म्हणजे नाही आहेत का त्या? नाही आहे, पण ती मॉर्निंग वॉकला गेली होती ना, येतच असेल. तुम्ही या ना काका. गुबे, मी पण काय विसरले, नमस्कार करते. हा अगं, नमस्कार दारामध्ये करायचा नसतो. का दारात का नसतो करायचा? अगं म्हणजे तशी पद्धत असते ना. आणि ते असं अर्धवट नाही का होत. खरं कारण मलाही माहित नाहीये. त्यापेक्षा आत येतो, मग नमस्कार कर. हो हो चालेल, अगदीच. या ना तुम्ही, या या ना काका, या. बसा ना. हो. काका नमस्कार करते. आयुष्यमान भव, आरोग्यदायी भव. तुझं लग्न लवकर ठरवू दे. आता तुम्ही आलाय म्हणल्यावर होईलच ना. म्हणजे छान दिसताय तुम्ही. हो, तू सुद्धा सेम पिंच. थँक्यू. छान दिसतात तुला हे कपडे. नेहमी घालत जा, शोभून दिसलं पाहिजे. हो का, चालेल. काका, मागे एकदा मी तुमच्याशी खूप ब्लंटली वागले, सॉरी त्याबद्दल. सॉरी म्हटलीस ना, त्यात सगळं अगं तरुणांच्या मध्ये जोश पाहिजे. पण एक लक्षात ठेव, वयाचा आदर सोडू नकोस हा बाळा. नाही सोडणार काका. शाबास. जरा नाव सांग. ओ माय गॉड, कार्यक्रम सुरू झालाय का?
मैत्री पारसनीस, शिक्षण BA इंग्लिश, सध्या डबिंग स्टुडिओमध्ये काम करते, डबिंग आर्टिस्ट आहे. तुझं नाही, आजीचं नाव सांग. आईचा ग सॉरी, सुधा पारसनीस. सुधा. सुधा. हो, फार छान गायलं त्या गणपतीमध्ये. दिल तो बच्चा है, दिल तो बच्चा है. क्या बात आहे काका, अगदी सौमित्र सारखे गाता तुम्ही, वा. तुम्हाला बरंच आठवत आहे माईचं गाणं. अरे आठवतं म्हणजे काय, अगदी मनात ठसलंय. मला एक सांग बाळ, तुझ्या आजोबांना जाऊन किती वर्ष झाली ग? झाली 10 वर्ष झाली असतील. 10? मग सुधाबाईंना खूप एकटं एकटं वाटत असणार. नाही, नाही? तिला अजिबात एकटं वाटत नाही, अगदी मजेत असते ती. एक तर तिचे खूप फ्रेंड्स आहेत, म्हणजे शाळेतले काही खास फ्रेंड्स पण आहेत. दामू, विन्या, निख्या, आणि सगळे तिच्याच एवढे आहेत. कधी कधी ना मी माईला चिडवते त्यांच्यावरून. आणि माईने तिचं रुटीन सगळं सेट करून ठेवलं ना, सारखी बिझी असते, मी सतत काहीतरी नवीन नवीन शिकत असते, चित्रकला, ओरिगामी, कुकरी वगैरे. आणि सोसायटीच्या मीटिंग्स असतात, हास्य क्लब, पार्टीज, ट्रॅव्हलिंग. शी सो कूल. म्हणजे ना कधी कधी मला तिच्याकडे बघून असं वाटतं की ती यंग आहे आणि मी म्हातारी आहे. काका, तुम्हाला माहितीये का, माई आता US ला चालली आहे, दाम्या, विन्या, निख्या, सगळ्या फ्रेंड्स बरोबर. हो. बऱ्याच लांब जाणार, पण परत येतील ना? काही सांगता येत नाही, म्हणजे माई US ला लग्न करून सेटल पण होऊ शकते. मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. हो, मग काय प्रश्नच मिटला. मी निघतो. हा, अहो नाही नाही नाही, थांबा ना, माई येईल इतक्यात. आले आले, ही काय, आलेच मी. नमस्कार. नमस्कार. बसा ना. हो, मी अहो क्षणभर ओळखलंच नाही तुम्हाला या वेशामुळे. सकाळी ग्राउंडवर अशीच जाते मी वॉकला. काय आहे, पॅकिंग बदलली, पण आतली मी तशीच आहे. पण काही काही लोकांना काय वाटतं ना, की पॅकिंग आकर्षक दिसलं की आतलं माणूस पण आकर्षकच असेल, पण तसं नसतं ना. हो, म्हणजे म्हणूनच आपल्याकडे म्हण आहे ना, दिसतं तसं नसतं. म्हणून जग फसतं. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. सुधा ताई, नाही म्हणजे चुकलं, सुधा बाई. काका बसा ना तुम्ही. माई, कांदे पोहे आणलेत ना, मी घेऊन येते. अगं, कांदे पोहे नाही आणले मी. म्हणजे खरंच कांदे पोह्यांचा कार्यक्रम होणार आहे का? अगं, मी एवढा ड्रेस घातला, आपण घर सजवलं, काका माझं स्थळ बघायला आलेत, हो की नाही काका? नाही, अरे, मग इथे दुसरं कुठलं स्थळ आहे आता? अगो बाई, अय्या, आलात तुम्ही? आहो आहो, चंद्रमोहन भाऊजी आले. अगं आता त्याला कशाला बोलवतेस? असं कसं, एवढी गोड बातमी करायला तुम्ही गेलेला होतात, म्हणजे तुमचं स्वागत करायला घरातला करता पुरुष नको का? अहो अहो, चंद्रमोहन भाऊजी आलेत ना, येताना पेढ्याचा बॉक्स आहे, तो पण घेऊन या. आता पेढे कशाला? जखमेवर साखर, तो येतोय तेवढा पुरे आहे ना. अरे ये ये ये,
दादा, अरे तुझीच वाट बघत होतो आम्ही. एवढी गोड बातमी आणायला गेला होतास तू. घे. घे. तुम्ही जरा थांबता का? श्याम्या, आवर स्वतःला. अरे किती अति उत्साह तुझा. हा? बाहेरून आलेल्या माणसाला आधी घरात घ्यावा. काही संस्कार वगैरे आहे की नाही? बेशिस्त कुठले? भाऊजी, काय? तुम्ही पारसनीसांकडे गेला होतात ना माईंना भेटायला, स्थळाबद्दल. त्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही, तर काय म्हणाल्या माई? हे बघा, मी आता आज जाऊन झोपणार आहे, समजलं? आणि मी उठल्याशिवाय मला उठवायचं नाही. माई तू कमालच कल्पनेच्या गं. पलीकडचं आहे. एक मिनिट. या गोड प्रसंगी माझ्या गोड माईसाठी मला एक गोड गाणं डेडिकेट करायचंय. इर्षाद. जी धन्यवाद. गोड गोजिरी लाज लाजिरी माई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजिरी माई तू होणार नवरी. काय मग मज्जा आहे बाबा एका मुलीची. आई ग, पण खरंच सॉलिडच ग तू माई. म्हणजे आमच्या वयातल्या एखाद्या मुलीवर लट्टू नसतील एवढी मुलं तुझ्यावर लट्टू आहेत. मग मी केलंय स्वतःला तसं मेंटेन. आज हमारे साथ है सुधा पारसनीस जी. हाँ जी. माई जी उनको कहते हैं. आपका स्वागत है माई जी. नमस्ते नमस्ते. माई जी, सभी लोग जानना चाहते हैं कि इस शुभ अवसर पर एक स्थल होने के नाते आपके फीलिंग्स क्या है, आपको कैसा लग रहा है? अब मैं क्या बताऊं. मतलब बहुत मुश्किल हो रहा है, कैसे बताऊं, बयां करूं. जी शर्माइएगा मत. लगता है जैसे मधुर मधुर हवाएं चल रही है. बस हर जगह चंद्रमोहन ही चंद्रमोहन है. क्या बात है, जैसे चंद्रमोहन ने आपके दिल को छू लिया. जी जी बिल्कुल. जी हमने सुना है कि आपकी एक पोती भी है जी जी. जो बहुत ही ब्यूटीफुल है, बहुत ही क्लेवर है. एक स्थल होने के लिए काबिल है, जी जी. लेकिन फिर भी वो स्थल नहीं हो पाई. और आज इस घड़ी में आप एक स्थल है, तो इस बारे में आप क्या कहना चाहेंगे? नहीं, आई एम वेरी प्राउड ऑफ हर. शी इज केपेबल और वो अपना रास्ता खुद ढूंढ लेंगी. आई एम श्योर. जी जी. उसके लिए तो ये बाएं हाथ का खेल है, समझो. और रही बात मेरी, तो मेरा तजुर्बा तो काफी पुराना है, बहुत लंबा है. बहुत बढ़िया. इस आपके तजुर्बे को मद्देनजर रखते हुए मैं आपसे ये पूछना चाहूंगी कि आपका स्कोर क्या है? नो नहीं, अभी बताना तो पड़ेगा. बहुत ज्यादती है. बताना मुझे तो बड़ी आपको शर्म आ रही है. लेकिन फिर भी अगर बताना हो तो 60-70 से कम नहीं. 60-70 नॉट आउट. काय? यस. 60-70? हाँ, मतलब कम से कम. माई तुसी ग्रेट हो माई, तुसी ग्रेट हो. ऑफ कोर्स. अच्छी किसकी हूँ. काय ग? अरे तू इथं का बसलास? अगं मी काय चौकात बसलोय का? इथं क्लिनिक मध्ये बसलोय ना. पोट आहे माझं याच्यावर. असं म्हणतोस? ठीक आहे, मग तू तुझं पोट सावरत बस, मी येते. हे मैत्री, ऐक ना, काय काय झालं, काय झालं? हे दार काय लावतेस? पेशंट वगैरे असतात. तुला काही अंदाज आहे बाहेर काय प्रॉब्लेम झालाय? गोंधळ चालला म्हणजे काय झालं? तू काम कर, तू आधी घरी फोन लाव आणि विचार की सगळं ओके आहे का. घरी? मी तुझं माझ्यावर प्रेम आहे ना, मी सांगितलेलं एकदा ऐकशील? एकदा? हो. तू फोन कर आणि विचार की चंद्रमोहन काका सुखरूप आहेत का.
सुखरूप आहेत का म्हणजे? तू फक्त प्रश्नच विचारणार का? मी काहीतरी महत्वाचं सांगते, फोन लाव ना पटकन. हो लावतो ना, अंगावर येऊ नकोस. हॅलो. हॅलो. हा आई, काही नाही, घरी सगळं व्यवस्थित आहे ना? आणि चंद्रमोहन काका आले ना घरी सुखरूप? हो अरे म्हणजे सुखरूप आलेत ते, पण ना काहीतरी गडबड आहे रे. कारण बघ ते सकाळी जेव्हा घरातून गेले ना तेव्हा बघ असे मेकअप करून छान नटून थटून लग्नाला जातो ना तसे गेले होते. पण घरी आले ना तेव्हा कोणाला तरी पोचवून आल्यासारखे आले रे. म्हणजे चेहऱ्यावर तसेच भाव होते, चेहरा पडला होता त्यांचा. काय? हो अरे काय झालंय माहिती नाही. आले ना तर सरळ खोलीत गेलेत आणि झोपलेत. लहान मूल झोपतो ना अगदी तसे झोपलेत रे. ऐक ना दादा, तू ना मैत्री तिथे असेल तर विचार ना नेमकं काय झालंय ते. हा विचारतो, तिला जरा व्यवस्थितच विचारतो मी सगळं स्पष्ट. दादा दादा ऐक 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 हे बा, असं काही विचारू नकोस की ज्यामुळे पुन्हा तुमचा ब्रेकडाऊन होईल. तुमचा ब्रेकडाऊन झाला ना की माझ्या घशाखाली घास उतरत नाही रे. ए आई, अगं भांडत नाही, तू ठेव फोन, मी बोलतो नंतर. मैत्री प्लीज मला सांग, काही टेन्शन आहे का? कुठून सुरुवात करू कळत नाही. बघ आता तू इकडेस, मी इकडे, आणि प्लीज सांगून टाक काय झालंय. तू प्लीज चिडू नकोस माझ्यावर. प्लीज माझा पेशन्स बघू नकोस, प्लीज सांग मला काय झालंय. ओके, तू म्हणतोस म्हणून ते चंद्रमोहन काका आले होते ना, हा. ते सांगायला आले होते की काय? त्यांना हे स्थळ मान्य नाहीये काय? आणि हे लग्न अजिबात होऊ शकत नाही. म्हणजे मी तुझ्या घरी काही प्रॉब्लेम नाही ना होणार यामुळे. तरी मी सांगत होतो का त्या माणसाला इन्व्हॉल्व करूच नका यामध्ये. तो माणूस काहीतरी माती खाणारच आहे, म्हणजे आधीच सांगत होतो. नाही आता मीच फोन लावतो आणि त्यांच्याशी बोलतो जरा. काय काय तुझी विकेट पडली. काय केलंय? काय झालंय? काय झालंय? थांब थांब थांब, नाही नाही, पळू नको. हे बघ काय झालंय, पटकन सांग. थांब थांब, काय काय झालंय? काय झालंय सांग मला पटकन. तुझी विकेट पडली, तुझी विकेट पडली. मैत्री, हा जो प्रश्न आहे ना, मी तुला आधी पण एक 4-5 वेळा विचारला. तुला मानसिक आजार आहे का कुठला? नाही रे, म्हणजे ना मला खरं तर आता तुला सांगावं असं वाटतंय. मग सांग ना. नको, मी न्यूज सगळं ग्रुप समोर फोडते. हा, मी ही न्यूज ब्रॉडकास्टरला सांगू का आपल्या? म्हणजे ती सगळ्यांना सांगेल, म्हणजे आपलं कामच सोपं होईल ना. एक मिनिट. अरे तिथंच फोन आहे. 100 वर्ष आयुष्य. हॅलो, बोल ग आयुष्य. तुला आमच्या बिल्डिंग मला तो बॉडी बिल्डर माहितीये का ग? हा, त्याचं ब्रेकअप झालं ग. आईच्या गावात बॉडी बिल्डरचं ब्रेकअप झालं? आय मीन कसं काय ग? बापरे. सिरियसली? ऐक ना. एक मिनिट. हो मान्य, महत्वाचं बोलताय ना. माझं टाइमपासच काम आहे इकडे. नाही, तू एक मिनिट. तू आयुष्य, एक बघ, मिनिट, बघ. आयुष्य. बाहेर आहे ना पेशंट बसले असतील, त्यांना फक्त आत पाठव. महत्वाचं बोल. हो हो, इथे मी डॉक्टर म्हणून आहे. ठीक आहे, ते आत पाठव फक्त त्यांना. हे बाहेर जाऊन बोल. हा? चला. जा जा जा, पटकन जा, पटकन पटकन. हा बोल आयुष्य. हा, तर त्या बॉडी बिल्डरचं ब्रेकअप का झालं माहितीये का मी तू? का झालं? कारण त्याला फेमिनिझम म्हणजे काय माहिती नव्हतं. बरं, त्या बिल्डरचं जाऊ दे. माझ्याकडे एक सॉलिड न्यूज आहे. ब्रेकिंग न्यूज बोल ना मग. सांगते मी, तू थोडासा धीर धर. काहीतरी हेडलाईन तरी सांग मी तू. हेडलाईन आहे, मी स्थळ का नाही होऊ शकले. काय म्हणजे काय? सांगते तुला, सगळं सांगते. तू एक काम कर आधी. तू ना संध्याकाळी सगळ्यांना कॉफी शॉप वर बोलवून घे. ओके, मी ताबडतोब सगळ्यांना कळवते. मी तू आय एम सो एक्साइटेड. चल भेटूया. हा बाय, मी लगेच फोन लावते. बाय बाय.
सगळ्यांना सांगण्यासाठी माझ्याकडे एक कातिल किस्सा आहे. अय्या मी तू नको हं? सांगू दे मग रिॲक्ट हो. सांगू दे. कातील किस्से कशाला ऐकायचे? का ऐकून तर घे. हा. तर माझ्या निबंधाचा असा विषय आहे की मी स्थळ का नाही होऊ शकले. सविस्तर सांग जरा, पसरट सांग. तर चंद्रमोहन काका सौमित्रकडे आले. ते म्हणले की मी आपल्या लाडक्या सौमित्रसाठी एक स्थळ घेऊन आलोय. चंद्रमोहन काका म्हणाले की मला पारसनिसांकडे जायचं. आणि सौमित्राच्या घरचे सगळेजण खुश झाले कारण त्यांना असं वाटत होतं की ते स्थळ म्हणजे मी आहे. म्हणजे खरं तर मला पण असंच वाटलं कारण माईला त्यांचा फोन आला होता ना की मी स्थळ बघायला येतोय म्हणून. हे म्हणजे तुमचं वेडिंग फिक्स ना आता? नो 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 गाईज, खरी न्यूज तर पुढे. अच्छा, म्हणजे आता जाहिरात होती. हा तर पुढे. म्हणजे खरंच कांदेपोह्यांचा कार्यक्रम होणार आहे का? अगं मी एवढा ड्रेस घातलाय, आपण घर सजवलंय, काका माझ्यासाठी स्थळ बघायला आलेत. हो की नाही काका? नाही अरे मग इथे दुसरं कुठलं स्थळ आहे आता? खरं म्हणजे मी तुमच्या स्थळासाठी आलो होतो.